नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण सज्जनगड किल्ल्यावर कसे पोहोचायचे, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्याबद्दल माहिती घेतली. आता या भागात आपण गडावरील महत्त्वाच्या ठिकाणांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सज्जनगडावर सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे श्रीधर कुटीर. येथे समर्थ रामदास यांचे शिष्य श्रीधर स्वामी राहत होते. ही कुटीर अत्यंत शांत आणि आध्यात्मिक वातावरणाने भरलेली आहे. सन 1915 श्रीधर स्वामींच्या शिष्यांनी या वास्तूची उभारणी केली आहे. श्रीधर कुटीरासमोर पेठेतील मारुती मंदिर आहे. हे मंदिर समर्थ रामदास स्वामींच्या काळापूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. या मारुती मंदिराच्या मागील बाजूस सोनाळे तळे असून या तळ्यातील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. पेठेतील मारुती मंदिर बघून मुख्य फरसबंदी वाटेने पुढे गेल्यानंतर उंच जोत्यावर बांधलेला समर्थांचा मठ नजरेस पडतो. समर्थांचा मुक्काम शिवकाळात याच मठात होता. हा मठ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असून बांधकामासाठी 2000 होन खर्च आला असे सांगितले जाते. या मठात असलेल्या शेजघराचे रूपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे. या शेजघरात पितळी खुरांचा पलंग आहे. या पलंगावर तंजावर मठाचे मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले हस्तरेखांकित चित्र ठेवलेले आहे. समर्थ मठाच्या उत्तरेला श्रीराम मंदिर आहे. ज्या खड्ड्यात समर्थांवर अग्निसंस्कार झाले त्यावरच हे मंदिर उभारले आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वाभिमुख गणेश मूर्ती आहे. ही मूर्ती तासबोधाच्या पहिल्या शतकातील दुसऱ्या समासात वर्णन केल्याप्रमाणे आहे. गणपतीच्या मागे श्रीरामाकडे तोंड असणारी पश्चिमाभिमुख दासमारुतीची मूर्ती आहे. सभामंडप ओलांडून गाभाऱ्यात गेल्यानंतर तेथे असलेल्या श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती डोळ्याचे पारणे फेडतात. समर्थ मठ व श्रीराम मंदिर यांच्या सभोवती दगडी फरसबंदी पटांगण आहे. प्रदक्षिणा मार्गावर मंदिराच्या मागे असलेल्या ओव्हऱ्यांपैकी एका ओव्हरीत वेणाबाई वृंदावन आहे. वेणाबाई यांनी शके 1600 चैत्रवद्य 14 रोजी समर्थ रामदास स्वामींच्या समोर देहत्याग केला. या वृंदावनावर मारुतींची मूर्ती आहे. समर्थांच्या स्त्री शिष्यांपैकी फक्त वेणाबाई यांनाच उभ्याने कीर्तन करण्याची परवानगी होती. मंदिर आणि मठ यांच्यामध्ये असलेल्या पश्चिम दिशेच्या दरवाजाने बाहेर पडल्यावर दूरवर असलेले मारुती मंदिर नजरेस पडते. या मारुतीला धाब्याचा मारुती असे म्हणतात. समाधी मंदिराकडून धाब्याच्या मारुतीकडे जात असताना साधारणपणे मध्याच्या तटाच्या कडेजवळ ब्रह्मवीचा स्थान आहे. येथे असलेल्या ओट्यावर हनुमानाची मूर्ती आहे. हे ठिकाण कल्याण स्वामींशी निगडीत आहे. कल्याण स्वामी हे समर्थांचे आवडते शिष्य आहेत. ही गोष्ट काही जणांना खटकत होती. त्यामुळे कल्याण स्वामींची योग्यता इतरांना पटवून देण्याची समर्थांनी ठरवले. एकदा समर्थांनी सर्वांगाला शेंदूर फासला. मळवट भरून हातात तलवार घेऊन वेळ लागल्याप्रमाणे शिष्यांच्या मागे धावत होते. कल्याण स्वामींना ही बातमी समजल्यावर लागोलाग तिथे पोचले. कल्याण स्वामी येत आहेत हे पाहून समर्थांनी तटावरून खाली उडी मारली आणि अवघड जागी बसले. समर्थांच्या पाठोपाठ कल्याण स्वामी देखील त्या अवघड जागी पोचले. तेव्हा समर्थ पळत जाऊन पायथ्याशी असलेल्या देवीच्या मंदिरात लपून बसले. तेथेही कल्याण स्वामी जाऊन पोचले.
हे बघून समर्थ कल्याण स्वामींच्यावर धावून गेले. महाराज, खुशाल मारा, अशा मरणाने मोक्षच मिळेल. आपल्या या लीलेवरून आपणास वेडे म्हणवणारे लोकच वेडे आहेत, असे उद्गार कल्याण स्वामींनी काढले. कल्याण स्वामींचे उद्गार ऐकताच समर्थांची परीक्षा संपली आणि कल्याण स्वामींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले. ज्या जागेवरून समर्थांनी उडी मारली तेथे एक कट्टा तयार करून त्याच्यावर मारुतीची स्थापना करण्यात आली. यालाच ब्रह्मपिसा असे नाव देण्यात आले. किल्ल्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या बुरुजाजवळ हे धाब्याचा मारुती हे मंदिर आहे. या मारुतीची स्थापना रामदास स्वामी यांनी तटाच्या संरक्षणार्थ केलेली आहे. मूळ छोटेखानी मंदिराच्या सभोवती नवीन सुंदर व प्रशस्त परसबंदी आणि मंदिराच्या बाहेर विसाव्यासाठी कट्टे बांधलेले आहेत. एकांत आणि रामनामात वेळ घालवण्यासाठी या मंदिरासारखी दुसरी जागा संपूर्ण गडावर नाही. लोकमान्य स्मृती कमानीच्या थोडे अलीकडे डाव्या बाजूला घोडाळे तळे आहे. या तळ्यातील पाण्याचा वापर जनावरांना पाणी पाजण्यासाठी केला जात असे. तळ्याच्या काठावर वीराचे स्थान आहे. तळ्याच्या काठावर चुना मळण्यासाठी तयार केलेला चुन्याचा घाणा आहे. तळ्यावरून पुढे गेल्यानंतर भग्नावस्थेत असलेली मशीद आपल्याला दिसते. मशिदीच्या स्थापत्यकलेवरून ही मशीद बहामनी काळात बांधली असावी असे वाटते. भिंतींच्या बांधकामासाठी दगडी चिऱ्यांचा तर छताच्या बांधकामासाठी विटांचा वापर करण्यात आलेला आहे. मशिदीच्या पूर्वेला आंगलाई देवीचे मंदिर आहे. आंगलाई देवीची मूर्ती समर्थांना अंगापूर गावातील डोहात सापडली. देवीची मूर्ती चतुर्भुज असून महिषासुरमर्दिनी रूपात आहे. मूर्तीच्या मागे पितळी महिरब असून कीर्तिमुख कोरलेले आहे. मंदिराजवळ असलेल्या तटबंदीत एक बंदिस्त गुहा आहे. या गुहेत मारुतीची मूर्ती आहे. इथून गडावर येण्याचा मुख्य मार्ग आणि रामघळीला जाण्याचा मार्ग दिसतो. मंदिरासमोर ध्वजस्तंभाचा बुरुज आहे. या बुरुजावरून आजूबाजूच्या परिसराचे सुंदर दर्शन घडते. मंदिर परिसरातच तटबंदीचे अवशेष दिसून येतात. आंगलाई देवीचे दर्शन घेऊन पुन्हा घोडाळे
तळाजवळ असलेली फरसबंदी वाट ओलांडल्यावर समोरच उजव्या हातास चिरेबंदीने बांधलेले मुक्काम तळे दृष्टीस पडते. या तळ्याच्या जवळ समर्थांच्या 2 मुसलमान शिष्यांच्या कबरी आहेत. कबरीच्या जवळून जाणारी वाट कल्याण स्वामींनी छाटीसाठी उडी मारली त्या ठिकाणी घेऊन जाते. या ठिकाणी मारुतीची स्थापना केली आहे. ह्या ठिकाणाबद्दल अशी कथा सांगितली जाते की एकदा रामदास स्वामी व कल्याण स्वामी फिरावयास गेलेले असताना समर्थांची छाटी वाऱ्याने उडून कड्याखाली गेली. तेव्हा समर्थ म्हणाले, कल्याणा, छाटी उडाली बघ. समर्थांचे बोल ऐकताच कल्याण स्वामींनी आपल्या जीवाची पर्वा न करता कड्यावरून उडी मारली आणि ती छाटी जमिनीवर पडण्यापूर्वीच हातात धरली. जिथे कल्याण स्वामींची खाली उडी पडली तेथे कल्याण स्वामी मंदिर आहे. किल्ल्यावर दासनवमी, रामनवमी, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, श्री वेणाबाई पुण्यतिथी, अक्काबाई पुण्यतिथी, गणेशोत्सव, विजयादशमी, श्रीधर स्वामी पुण्यतिथी इत्यादी दिवस साजरे केले जातात. किल्ल्यावर संस्थानाची निवास व्यवस्था आणि प्रसाद भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचबरोबर अनेक उपाहारगृहे सुद्धा उपलब्ध आहेत. किल्ल्याचे दरवाजे रात्री बंद करून पहाटे पुन्हा उघडले जातात. समर्थ रामदास आणि यांचे कार्य अनुभवायचे असेल तर सज्जनगडाला नक्कीच भेट दिली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.